बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या सुरुवातीला पाहूयात। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। चांदा ते बांदा शिवसेना वाढली, शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी। एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेतून शक्ती प्रदर्शन। शिवसेनेत आलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये निधी कमी पडू देणार नाही। 2029ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, माझं आयुष्य संघर्षात गेलं, दबावाला घाबरणारा मी नाही। शिंदे सेनेत प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। ठाकरे सेनेत फक्त एका व्यक्तीची समस्या, या लोकांना ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत। माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होत होता। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटील चिडले, तर मुलीनं ठाकरे सेनेमध्ये राहायचं ठरवलं तरी प्रॉब्लेम नाही, अशी ही प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार, सूत्रांची माहिती। दीड वर्ष 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची माहिती। संजय जाधव यांना सुरुवातीला 1.5 वर्ष आणि ओमराजे निंबाळकर यांना नंतरची 1.5 वर्ष असं मंत्रिपद मिळण्याची शक्यता। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवावी, आम्ही पराभव करू, आदित्य ठाकरेंचं आव्हान। 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यामध्ये मुंबईत परतले। चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली। मेरा बाप गद्दार था, यांची पुढची पिढी हेच सांगेल, संजय राऊत यांचा हल्लाबोल। मातोश्री बाहेर शिंदेच्या शिवसेनेची बॅनरबाजी, शिवसेनेचे वाघ खऱ्या शिवसेनेमध्ये दाखल, बॅनरवर उल्लेख। 6 खासदारांचे फोटो मातोश्री समोरच लावून शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। ठाकरेंच्या आमदारांची बैठक झाली, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले, जनतेत जाऊन सांगा, आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा। उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना, डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे 20 पैकी 3 आमदार अनुपस्थित। संजय पोतनीस, संजय देरकर, राहुल पाटील गैरहजर, तर विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे गावी असल्यानं अनुपस्थित राहिल्याची माहिती। जगन्नाथ महाराज पालखी कार्यक्रमानिमित्तानं अनुपस्थित, मात्र ठाकरेंसोबत आहे। वणीचे आमदार संजय देरकर यांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याची देखील माहिती। अनुपस्थितीबाबत पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं, विधान परिषदेच्या निकालामुळे उपस्थित राहू शकलो नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला राहुल पाटील हे अनुपस्थित होते, कुठलाही आमदार फुटणार नाही, केवळ अफवा। अनुपस्थित राहिल्यानंतर राहुल पाटलांचं स्पष्टीकरण। आमदार फुटण्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं मिश्किल वक्तव्य। 20 पैकी 27 आमदार फुटतील, राऊतांचा टोला। सुनील राऊत सोडून गेले का असं म्हणत संजय राऊतांनी सुनील राऊत यांना बोलावून घेतलं। सगळेच पैशांना विकले जात नाहीत, असाही टोला। पावसाळी अधिवेशनात शिवसेनेची भूमिका काय असेल, यावर बैठकीत चर्चा झाली। 27, 28, 29 जूनला उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा। शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटणार, सगळे आमदार आमच्या सोबत, कुठेही आमदार फुटी होणार नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीची बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ आमदारांना मार्गदर्शन करणार। 24 तारखेला गरवारे क्लब नरिमन पॉइंट या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची बैठक। फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा आष्टीकरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका। संजय राऊत यांचं ट्विट।